201 नंबरचा शब्द आहे डेफिनेशन म्हणजे व्याख्या. सेक्शन 3 कंटेन्स द डेफिनेशन ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स. कलम 3 मध्ये घरगुती हिंसेची व्याख्या दिलेली आहे. त्यानंतरचा 202 नंबरचा शब्द आहे डोमेस्टिक म्हणजे घरगुती. डोमेस्टिक डिस्प्यूट शुड बी रिझॉल्व्ड लॉफुली. घरगुती वाद कायदेशीर मार्गाने सोडवले पाहिजेत. 203 नंबरचा शब्द आहे व्हायलन्स हिंसा. डोमेस्टिक व्हायलन्स इज प्रोहिबिटेड बाय लॉ. घरगुती हिंसा कायद्याने प्रतिबंधित आहे. त्यानंतरचा 204 नंबरचा शब्द आहे पर्पज म्हणजे उद्देश. द पर्पज ऑफ द ॲक्ट इज टू प्रोटेक्ट वुमन. महिलांचे संरक्षण करणे हा कायद्याचा उद्देश आहे. त्यानंतरचा 205 नंबरचा शब्द आहे ॲक्ट म्हणजे अधिनियम कायदा. दिस ॲक्ट अप्लाइज थ्रॉट आउट इंडिया. हा कायदा संपूर्ण भारतावर लागू आहे. त्यानंतरचा 206 नंबरचा शब्द आहे ओमिशन निष्क्रियता किंवा न करणे. अँड ओमिशन कॅन ऑल्सो अमाउंट टू व्हायलन्स. काही न करणे देखील हिंसा ठरू शकते. 207 नंबरचा शब्द आहे कमिशन कृती करणे. द कमिशन ऑफ अन अनलॉफुल ॲक्ट इज पनिशेबल. बेकायदेशीर कृती करणे शिक्षापात्र आहे. त्यानंतरचा 208 नंबरचा शब्द आहे वर्तन कंडक्ट. कंडक्ट म्हणजे वर्तन. द रिस्पॉन्डंट कंडक्ट वॉज एक्झामाइंड बाय द कोर्ट. प्रतिवादीच्या वर्तनाची न्यायालयाने तपासणी केली. 209 नंबरचा शब्द आहे रिस्पॉन्डंट म्हणजे प्रतिवादी. द रिस्पॉन्डंट डिनाईड द ॲलिगेशन्स. प्रतिवादीने आरोप नाकारले. डिनाईड म्हणजे नाकारणे, ॲलिगेशन्स म्हणजे आरोप. कॉन्स्टिट्यूट म्हणजे ठरणे निर्माण करणे. सच बिहेवियर कॉन्स्टिट्यूट्स डोमेस्टिक व्हायलन्स. असे वर्तन घरगुती हिंसा ठरते. केस म्हणजे प्रकरण. द केस वॉज फाईल्ड बिफोर द मॅजिस्ट्रेट. प्रकरण दंडाधिकाऱ्यांसमोर दाखल करण्यात आले. त्यानंतरचा शब्द एनी म्हणजे कोणतीही. एनी ॲक्ट ऑफ व्हायलन्स इज पनिशेबल. हिंसेची कोणतीही कृती शिक्षापात्र आहे. त्यानंतर शाल करेल किंवा असेल. कायद्यातील बंधनकारक शब्द शाल असेल किंवा म्हणजे कायद्यातील जो शब्द आहे तो बंधनकारक या शब्दासाठी हा शाल शब्द वापरला जातो. द रिस्पॉन्डंट शाल कम्प्लाय विथ द ऑर्डर. प्रतिवादीने आदेशाचे पालन करावे. इन केस जर अशा परिस्थितीत इन केस ऑफ व्हायलन्स लीगल ॲक्शन मे बी टेकन. हिंसा झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. त्यानंतरचा फॉर द पर्पज ऑफ दिस ॲक्ट. या कायद्याच्या उद्देशासाठी. फॉर द पर्पज ऑफ दिस ॲक्ट द टर्म इज ब्रॉडली इंटरप्रिटेड. या कायद्याच्या उद्देशासाठी त्या शब्दाचा व्यापक अर्थ लावला जातो. त्यानंतरचा शब्द डोमेस्टिक व्हायलन्स घरगुती हिंसा. डोमेस्टिक व्हायलन्स इन्क्लूड्स फिजिकल अँड इमोशनल अब्यूज. अब्यूज म्हणजे इमोशनल अब्यूज म्हणजे हिंसा अत्याचार. त्यानंतरचा वेदर मग ते असो वा नसो असा याच्यासाठी हा वेदर हा शब्द वापरला जातो. वेदर मेंटल ऑर फिजिकल मानसिक असो वा शारीरिक. वेदर मेंटल ऑर फिजिकल मानसिक किंवा शारीरिक. एनी हार्म कोणतीही हिंसा हानी इज कवर्ड अंडर द ॲक्ट. वेलबिंग कल्याण सुख समाधान. द लॉ प्रोटेक्ट्स ऑफ वेलबिंग ऑफ वुमन. कायदा महिलांच्या कल्याणाचे संरक्षण करतो. त्यानंतरचा शब्द टेंट्स म्हणजे प्रवृत्त होणे कल असणे. द कंडक्ट टेंट्स टू कॉज इंज्युअर्स. ते वर्तन दुखापत करण्याकडे प्रवृत्त करते. इन्क्लूड्स म्हणजे समाविष्ट करतो. डोमेस्टिक व्हायलन्स इन्क्लूड्स इमोशनल अब्यूज. घरगुती हिंसेमध्ये भावनिक अत्याचाराचा समावेश होतो. कॉझिंग म्हणजे घडवणूक आणणे कारणीभूत ठरणे. द ॲक्ट वॉज कॉझिंग मेंटल डिस्ट्रेस. ती कृती मानसिक त्रासाला कारणीभूत ठरत होती. त्यानंतरचा शब्द आहे वर्बल तोंडी किंवा शाब्दिक. वर्बल अब्यूज तोंडी किंवा शाब्दिक जो अत्याचार हिंसा इज ऑल्सो फॉर्म ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स. शाब्दिक अत्याचार देखील घरगुती हिंसेचा एक प्रकार आहे.
इमोशनल म्हणजे भावनिक, इमोशनल अब्यूज म्हणजे भावनिक अत्याचार, मे अफेक्ट कॉन्फिडन्स आत्मविश्वासावर हा परिणाम करू शकतो. भावनिक अत्याचार, इमोशनल अब्यूज. मेंटल हेल्थ मानसिक आरोग्य, डोमेस्टिक व्हायलन्स कॅन अफेक्ट मेंटल हेल्थ घरगुती हिंसेचा मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यानंतरचे फिजिकल हेल्थ शारीरिक आरोग्य, फिजिकल अब्यूज अफेक्ट्स फिजिकल हेल्थ शारीरिक अत्याचाराचा शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. त्यानंतरचा शब्द आहे ॲग्रीव्ड पर्सन म्हणजे पीडित व्यक्ती. द ॲग्रीव्ड पर्सन सॉट प्रोटेक्शन फ्रॉम द कोर्ट, पीडित व्यक्तीने न्यायालयाकडे संरक्षणाची मागणी केली. हॅरॅस छळ करतो, त्रास देतो. द रिस्पॉन्डंट हॅरॅस द ॲग्रीव्ड पर्सन रेग्युलरली, प्रतिवादी पीडित व्यक्तीचा नियमित छळ करतो. विथ अ व्यू टू हेतूने, उद्देशाने. ही ॲक्ट विथ अ व्यू टू फोर्स हर, त्याने तिला जबरदस्ती करण्याच्या हेतूने कृती केली. कोअर्स म्हणजे दबाव टाकणे, जबरदस्ती करणे. नो पर्सन कॅन कोअर्स अनादर फॉर डावरी, कोणतीही व्यक्ती दुसऱ्यावर हुंड्यासाठी दबाव टाकू शकत नाही. त्यानंतरचा शब्द आहे 230 नंबरचा रिलेटेड टू संबंधित असलेला. द थ्रेट वॉज गिव्हन टू अ पर्सन रिलेटेड टू हर, तिच्याशी संबंधित व्यक्तीला धमकी देण्यात आली.